तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना, की इतकी उच्च शिक्षित आणि अतिशय लबाड पद्धतीचं राजकारण करणारी, अर्थात काही सन्माननीय अपवाद सगळीकडेच असतात. अशी राजकारणी मंडळी या कॅप्टन अशोक खरातच्या कच्छपी एवढी लागली कशी? कशी काय याच्या हे जाळ्यात सापडली? अशी कुठली माया त्याच्याकडे होती? ते वायग्रा मिश्रित असलेलं द्रव हे कारणीभूत होतं का? किंवा अशी कुठली संमोहित विद्या होती, की ज्या विद्येमुळं हे इतके त्याच्या कच्छेपी लागले होते? त्याचं उत्तर हे एका 20 फुटाच्या सापात आहे. 20 फुटाच्या सापाची कहाणी हे या घटनेमागचं हुक आहे, की असं हुक आहे, की जे हुक त्या 20 फुटाच्या सापाचं आहे. त्यामुळं भल्या-भल्यांच्या संदर्भातली जी काही मला माहिती मिळाली, त्यांनी अक्षरशः त्यांच्या वस्त्रामध्येच लघुशंका केली. ते जे सगळं घडलं ते बघून. आणि जेव्हा मला हे कळालं, तेव्हा मी त्याची खातरजमा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी पण मिळून केली, की खरोखरच असं होतं का? काही हिंट्स त्यांनी सांगितल्या, की बरोबर आहे तुम्ही ते म्हणतायत. आणि म्हणून त्याची संपूर्ण कहाणी, तुमच्या मनातली उत्तरं, ह्या एकमेव व्हिडिओमध्ये दडलेली आहे, की तुम्हाला हे कळेल, की हे हुक काय? हे कळतच नव्हतं, की इतकी सगळी मंडळी याच्या मागे कशी लागली. तर ते 20 फुटाच्या सापात आहे. आता काय झालंय, माझ्याकडे खूप सारे तपशील आलेत. काय आहे, की जेव्हा तुम्ही समाजहिताची पत्रकारिता करत असता, तुम्ही विनाकारण कोणावरती टीका करत नाहीत आणि जे चुकलेत, ते कुठल्याही पक्षाचे असू देत, त्यांना तुम्ही सोडत नाहीत, तेव्हा लोक विश्वासाने अनेक गोष्टी सांगतात. जसं आता हा जो कालचा उपजिल्हाधिकारी श्री विजय कुंभार यांनी महाराष्ट्राला सांगितला, पाटील नावाचा, तर त्याच्या संदर्भामध्ये पण खूप साऱ्या वेगळ्या पद्धतीच्या माहितीचे कागदपत्र इथं दिली जातायत. मग एस-आर-एस स्कीममध्ये ते गृहस्थ काय करतात वगैरे, पण त्यांचा आणि ह्या प्रकरणाचा तसा थेट संबंध नाहीये. सो आय डोंट वॉन्ट टू गो इंटू दॅट डिटेल, की त्याच्यामध्ये मग ते मुख्य आपला जो हेतू आहे, त्याच्यातनं आपलं दुर्लक्ष होईल. सो या भोंदू हा जो अशोक खरात आहे, त्याच्या नावावरती 52 मालमत्ता आहेत. त्याचे सगळे तपशील आहेत. आणि त्या 52 मालमत्ताचे सगळे सातबारे हे त्यांनी खरात आणि त्याच्या कुटुंबियाच्या नावावरती आहेत. खरात त्याच्याकडच्या काही मालमत्ता ह्या सामायिक आहेत. 1,500 कोटी रुपयाची मालमत्ता त्याची आहे असा अंदाज आहे. कॅन यू इमॅजिन? 1,500 कोटी आणि म्हणून ते जे 20 फुटी नागाचं गृहीतक आहे ना, जे आता कळल्यानंतर मी तर अचंबितच झालोय. ते ह्याच्या सगळ्याच्या मुळाशी आहे. इतके लोक का फसलेत ते. काही सामायिक सातबारे आहेत त्याच्यावरती अधिकाऱ्यांची नावं आहेत. सामायिक सातबाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. अनेक गट क्रमांकामध्ये 1 पेक्षा अधिक मालकांची नावं आहेत. त्यात खराताचं नाव सहमालक म्हणून नोंदवलं गेलं आणि एक सिंपल मोडस ऑपरंडी आहे. एखादी जमीन बघायची, ती जमीन म्हणायचं त्या संबंधित अधिकारी ह्यांच्याकडे पण काळा पैसा खूप आहे, राजकारण्याकडे आहे. मग काय म्हणायचं, की तुमचे काळे पैसे आपण याच्यामध्ये व्हाईट करू आणि मी पार्टनर होतो. आता तो इतका मोठा मनुष्य, की ज्याच्याकडे मुख्यमंत्रीच राज्याची येऊन हात दाखवून आपलं भविष्य जाणून घेतात. तर मग सगळ्यांचा विश्वास बसायचा. मग 2 कोटी रुपयाच्या मालमत्तेमध्ये हा भामटा 20 लाख रुपये गुंतवायचा आणि सामायिक मालकी. त्यांचे पण पैसे काळ्याचे पांढरे झाले, कोणी चौकशी करणार नाही आणि ह्या बाबाच्या अत्यंत कमी गुंतवणुकीवरती ह्याची सामायिक मालकी झाली. आणि म्हणून जे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी शक्य असेल तर श्री प्रवीण गेडाम वगैरे सारखी मंडळी एखादी नियुक्त करून पॅरलल तपास करायला हवा. ईडीसारख्या यंत्रणेने ह्यात आणायला. नाहीतर आता 1,500 कोटी रुपयाच्या संपत्तीचे तपशील आहेत. 100 कोटी आणि त्याहूनच्या अधिक प्रकरणामध्ये ईडीचा तपास अपरिहार्य असतो. याच्यामध्ये पण ई-सी-आर नोंदवला गेलेलाच आहे. जो मूळचा आहे त्याच्यात. आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री होणं अपेक्षित आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मालमत्तेचे हे तपशील आहेत. जे काही दिसतायत 64 पेजेस त्याच्यानुसार 52 मालमत्ता ज्या आहेत, त्याच्यामध्ये 11 सातबारे उतारे पूर्णपणे स्वतंत्र मालकीचे आहेत. बाकीचे 41 सातबारे उतारे हे सामायिक स्वरूपाचे आहेत. यात कल्पना खरात या महिलेच्या नावावर सर्वाधिक संपत्ती आहे. जमिनीवरती खरात याचं पूर्ण त्यांनी मालकी हक्क दाखवली आहे. केवळ पाथर्डी परिसरातच खरातच्या नावावरती 29 जागा आहेत. गिरगाव 8, नाशिक शहर, गवळाणे, शिर्डी, निमगाव, कोऱ्हाळे या ठिकाणी प्रत्येकी 1, सिन्नर 6, कुंदेवाडी 3, आडगाव 2 अशा ह्या सगळ्या नोंदी आहेत. आता त्यात त्यांनी त्या नीरव जाधववरती बरेच आरोप केलेत, की खरातच्या भेटीसाठी मोठी प्रतीक्षा यादी असायची. या यादीत फेरफार करून लवकर नंबर लावण्यासाठी तो जो ऑफिस बॉय आहे नीरव जाधव, की ज्यांनी आणि ते बाय द वे ते सीसीटीव्ही कॅमेरे नाही, ते स्पाय कॅमेरे आहेत आणि केवळ 10%
मोजकेच ते व्हिडिओ आहेत, जे 100-125 व्हिडिओ आहेत ते. म्हणजे कॅन यू इमॅजिन की किती महिला फसल्यात आणि त्याचं कारण त्या नागात आहे. ते नाग मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तर धडकीच भरेल की असं होऊ शकतं आणि लोक किती मूर्ख आहेत, की जे असे ह्या सगळ्या प्रकरणाला फसतायत. आता एस-आय-टीनं असं म्हटलंय, की या सगळ्या संदर्भामध्ये जर कुणाकडे काही अतिरिक्तची माहिती असेल, तर तुम्ही सांगा. फॉर्च्युनेटली ही जी महत्त्वाची कागदपत्रं आमच्याकडे आली, मी 4 दिवसापूर्वी सांगितलं, की ह्या भामट्याला मराठवाड्यासाठी राखीव असलेल्या धरणातनं पाणी पुरवठ्याची उद्धव ठाकरे सरकारनं खास अशी परमिशन काढून दिली. आता तो पाणी पुरवठा जिथून होत होता, तो आदेश सरकारनं रद्द केलाय. काल मी सांगितलं, की ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी आहे. त्याच्यासाठी 15व्या वित्त आयोगातनं पैसे मंजूर झालेत आणि हा भोंदू, हा ते या पाण्याच्या टाकीला बांधल्यानंतर त्या निमगावच्या ग्रामस्थाच्या ऐवजी स्वतःसाठी हे पाणी वापरत होता. म्हणजे पाणी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं किंवा दुष्काळी शेतकऱ्यांचं, सिन्नरच्या दुष्काळी शेतकऱ्यांचं, पैसा करदात्याचा, त्याच्यातनं ह्यांनी ती पाण्याची पाईपलाईन केली, पाण्याची टाकी उभारली आणि त्याच्यातनं बागा फुलवल्या. केवळ पाणी पिण्यासाठी द्यायचं होतं आणि त्यावेळेला जलसंपदा मंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्ता शरद पवार गटाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष जयंत पाटील आणि मुख्यमंत्री होते श्री उद्धव ठाकरे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा यात फारसा सहभाग असावा असं मला वाटत नाही. असलाच तो जयंतरावांचा जास्त दिसतो आहे मला. कारण त्यांचेही या महाराजाबरोबर काही संबंध होते का? त्याच्याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत. आता याच्याकडनं खराताच्या व्यवहाराची इन्कम टॅक्सकडनं चौकशी सुरू झालेली आहे. त्याचे जे काही मालमत्तेचे तपशील आहेत, उत्पन्नाचे स्रोत आहेत, कोट्यवधी रुपयाची सखोल चौकशी करण्याची तयारी सुरू आहे. त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स येईल आणि इन्कम टॅक्स येईल म्हणून जे अधिकारी या भामट्याबरोबर व्यवहार करत होते, त्यांचीही अडचणी वाढणार आहेत. ऑफिस बॉय नीरजकडून किती जणांचे फोन नंबर्स पोलिसांनी हस्तगत करावेत? 40 महिन्याचे. बाय द वे, मला माध्यमात काम करणाऱ्या आणि माध्यमाच्या बाहेर सोशल मीडियावरती पोस्ट करणाऱ्या मंडळींना एक विनंती करायची आहे. कृपा करून कुठल्याही महिलेचे तुम्ही फोटोग्राफ, नंबर, संदर्भ, त्यांच्या नातलगाचा काय कुठून तरी दुरून तरी उल्लेख, हे सगळं टाळलं पाहिजे. डोंट डू धिस. त्यांचा संसार आहे. त्याबरोबर महिला म्हणून त्यांना सामाजिक असलेली इब्रत आहे. तुम्ही ती पूर्णपणे अ, असं नाही करू शकत. पोलिसांनीच सांगितलं, की हे करणं चुकीचं आहे आणि म्हणून एकाही व्हिडिओमध्ये दुरून सुद्धा कुठेतरी कोणाचा अंगुली निर्देश होईल अशी कुठली गोष्ट मी सांगितलेली नाही. कारण आता कॅप्टन खराताविरोधात आणखी 3 महिलांच्या शोषणाच्या तक्रारी आल्यात आणि याच्यामध्ये असं दिसतं आहे, की हा जो नीरज जाधव होता, त्याच्याकडे पण या महिलांचे नंबर्स होते आणि त्याच्याकडनं आता हिमांशू गेस्ट हाऊस इथं त्याला ज्यावेळेला हजर केलं गेलं, त्यावेळेला कॅनडा कॉर्नर, तिडके कॉलनीतला बंगला आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, डी-व्ही-आर, हार्ड डिस्क जप्त केल्यात. भायखळ्याचा परब, पुण्याच्या जासूद याची सुद्धा एस-आय-टी चौकशी होणार आहे आणि आता ह्या 3 ज्या महिलांच्या तक्रारी आल्या त्याच्यानंतर व्याप्ती वाढेल आणि इंटरेस्टिंगली हे अधिकारी किती ह्याला मदत करत होते आणि मग ती नाग ही जी गोष्ट आहे ती मला तुम्हाला सांगायची आहे. कॅप्टन खरातनं सिंहस्थ परिक्रमा अर्थात प्रस्तावित रिंग रोड जाहीर होण्याआधीच गेल्या वर्षी त्याला लागूनच पाथर्डे आणि गवळणी येथे 6 एकर जमीन खरेदी केली आहे. आणि इतकंच नाही तर त्या व्यवहारात स्थानिक शेतकऱ्यांची 10 लाख रुपयाची फसवणूक पण केली. कॅप्टन खरातनं गेल्या 10 वर्षापासून पाथर्डी आणि गवळणी परिसरात जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार केला होता आणि आता कहाणी नागाची. नाशिक वेगवेगळ्या दोष निवारणासाठी प्रसिद्ध आहे. लोक भारतभरातनं येऊन त्या पवित्र स्थळावरती नाग सर्पपूजा वगैरे करतात. त्याचं नाव आहे विशेष, पण त्याच्यात नको जायला. नेमक्या ह्या मानसिकतेचा ह्या भामट्यानं इतका जबरदस्त उपयोग करून घेतला. हा काय करायचा, रोज संध्याकाळी 6, 6:15 अंधार पडला, की सर्पपूजा घालायचा. हं. आणि त्यासाठी हे भक्तगण आणून बसवायचा आणि ही खरी कहाणी आहे. ही खरी कहाणी मी व्हेरिफाय पण केली पोलिसाकडनं. ते म्हणाले, की "हे आम्हाला कळलंय." बरं, पण ते रेकॉर्डवरती आणायचं. मग काय करायचं? तर ते भक्तगण आले, की हा ध्यानधारणा करायला लागायचा आणि सापाचं तो धावा करायला लागायचा, नागराजाची. तो नागराजाची धावा करत असताना 20 फूट लांबीचा साप, तो ज्या ठिकाणी बसलेला असायचा तिथं यायचा. आणि तो नुसताच यायचा नाही हो, तो असा आकाशात म्हणजे जमिनीवरती फणा काढायचा, डोलायला लागायचा वगैरे. बघणाऱ्यांची गाळण उडायची. अनेक जणांनी त्यांच्या वस्त्रामध्ये लघुशंका केली आणि मग हे लोक इतका हा महाराज सापाला, नागराजाला वश करू शकतो हे लक्षात येऊन मग ह्याच्या कच्छेपी लागायचे. आत्ता ह्यातल्या दोघा-तिघांनी ते जे ह्याच्यात बळी पडले, त्यांच्या लक्षात आलं, की तो नागच खोटा आहे.
राईट? कागदी आणि काही नागाची कातडी वगैरे वापरून त्यानं तो नाग केला होता. त्याचा रिमोट कंट्रोल ह्या भामट्याच्या हातात होता आणि तो ड्रोनची जी मशीन असते, म्हणजे ड्रोनसारखीच कुठलीतरी मशीन त्या नागाच्या ह्याच्यात टाकायचा आणि तो नाग असा डुलत, 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 डुलत आणि ही खरी कहाणी आहे. त्यांच्याकडे मला वारंवार सांगितलं गेलं, कारण मी तर असल्या थोतांडावरती विश्वास ठेवणाऱ्यापैकी नाहीये. आणि मग तो जेव्हा नाग अशा फणा काढून यायचा, तेव्हा हे मूर्ख लोक ती नाग खरा की खोटा? कारण समोर आहे, म्हणजे साहजिक आहे की कोणालाही साधा छोटा साप जरी दिसला, तरी आपली भीतीने गाळण उडते, कारण साप आणि मृत्यू असं ते गणित आहे. आणि मग हा तर 20 फुटाचा नाग काढायचा ना आणि मग तो नाग तो त्याच्या स्वतःच्या रिमोट कंट्रोलच्या मदतीनं तो त्या नागाला डोलायला लावायचा आणि एक विशिष्ट वेळेनंतर तो नाग निघून जायचा. लोक घाबरलेले असायचे आणि ते ह्याला बळी पडायचे. धिस इज द रिअल कहाणी. हे असं झालेलं आहे ह्या भामट्याचं आणि म्हणून या सगळ्या भामट्याच्या ह्या अशा थोथांड कहाण्याला हे लोक भुलले. अनेकांना बदली हवी होती, अनेकांना नोकरी हवी होती, अनेकांना चांगला श्रीमंत नवरा हवा होता, अनेकांना अनुरूप नवरा हवा होता, अनेकांच्या संसारात काही प्रॉब्लेम होते, अनेकांच्या संसारात यांनी बिबे घातले आणि त्याच्यातनं कोट्यावधी रुपयाची संपत्ती या भामट्यानं जमा केली. थोडी नाही, 1.5 ते 2,000 कोटी रुपयाची संपत्ती. हे एक उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या गल्लीबोळामध्ये जर असे भामटे असतील, तर केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे म्हणून नव्हे, पण या धर्मातल्या किंवा कोणत्याही धर्मातल्या सामाजिक सुधारणांचं काम ज्या महाराजांनी केलं, त्यांच्या प्रतिमेलाच हा धक्का आहे. म्हणून अशांना तातडीनं अटक करून तुम्हाला शक्य असेल, तर तुम्ही त्यांची रवानगी थेट पोलिसात केली पाहिजे. भलेही अशा भामट्यांची संख्या काही हजाराच्या घरात गेली तरी चालेल. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.